गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात चंद्रभागा नदीवर दगडी पुलानजीकच्या पुलावर भरधाव वेगातील एका टँकरनं दुचाकी चालकात जोराची धडक देऊन चिरडला असून या दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका जखमीस पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेल्याची प्राथमिक माहिती मिळते। पंढरपूर शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असल्याचं चित्र असून यामुळेच दगडी पुलानजीकच्या पुलावरून अनेक अवजड वाहने शहरात प्रवेश करतात व अर्बन बँकेसमोरील रस्त्यानं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे सांगोला अथवा मंगळवेढ्याकडे मार्गस्थ होताना दिसून येतात, तर शहरातून बाहेर पडणारी अनेक जड वाहतूक करणारी वाहने देखील इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, जुनी पेठ या वर्दळीच्या भागातून पुढे पुलावरून बाहेर पडत असतात। त्यामुळे चंद्रभागेवरील या पुलावर अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र दिसून आलं आहे। अशातच आज सुसाट वेगातील टँकर वाहन क्रमांक MH13 EP 9455 याने दुचाकी क्रमांक MH14 BD 8797 या दुचाकीस जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेली महिला जबर जखमी झाली आहे। घटनेनंतर या रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग दिसून आली।